आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने आम्ही करत आहोत, आपण त्याचा स्वीकार करावा. डीजे मास्टर आपण सॉन्ग प्ले करा. सूर्यकांतजी पाटील साहेबांना आपण इथे सन्मानित करणार आहोत. निलेश निमसे आपण इथे समाज आहे आपले शुभासे सूर्यकांतजी पाटील साहेबांना आपण इथे सन्मानित करणार आहोत. यानंतर सन्माननीय श्रीकांतजी मगर साहेब उपस्थित आहेत. उद्योगपती समाजसेवक इताडे श्रीकांतजी मगर त्यांना आपण सन्मानित इथे करणार आहोत. या ठिकाणी जगनशेठ पाटील यांचे सुपुत्र सुजल जगन पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना आपण इथे सन्मानित करणार आहोत. यानंतर सुभाषजी मोडक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सुभाषजी मोडक त्यांना आपण इथे सन्मानित करणार आहोत. माझे उपसरपंच आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. सुभाषजी मोडक साहेबांना सन्मानित इथे केलं जाईल. चला पुन्हा एकदा सर्व सन्मान आपण कंप्लीट झाले. त्यानंतर आपण जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये, जितना कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित असतील अक्षय पांडव सर. थँक्यू, धन्यवाद. ज्या सामन्याची प्रेक्षकांना उत्कंठा होती तो सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. एक महत्वपूर्ण रोमहर्षक उत्कंठावर्धक कडा आणि बडा मुकाबला. पवन केने ओपन गोलंदाजी करण्याकरता तिथे गोलंदाजीच्या ट्रॅकवर सज्ज होते. आमचे मान्यवर पाहुणे जी रजा घेत आहेत या स्पर्धेच्या निमित्तानं आपला बहुमोल वेळ दिला, इथे उपस्थित राहिले, या स्पर्धेची शोभा वाढवली. सर्व मान्यवर पाहुण्यांचं मनपूर्वक धन्यवाद. आपण आपली उपस्थिती इथे दर्शवली, या मुख्य मंचाची शोभा आपण वाढवली. सलामचे मान्यवर आमच्यातून रजा घेतात. त्या अगोदर आपण इथे मॅन ऑफ द मॅचचा खिताब देखील दिला जाईल.
मागच्या मॅचचा हिरो विनीत अंबिरे, चला आपण या. आणि विनंती असेल की आपण शशिकांत पठारे यांच्या शुभास्ता आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा हा आकर्षक ट्रॉफी. जी ट्रॉफी आम्हाला सर्व पुरस्कृत केलेल्या स्पर्धेमध्ये हेमंत रवींद्र भोईर, इंक मॅजिक मंत्रा टॅटू आर्टिस्ट आहेत आणि त्यांच्या वतीने या सर्व ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत झालेत. अगई संघाच्या प्रत्येक षटकाराने एक एक षटकार एक चौकारासाठी, जिथे सुरेश ठाकरे यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅशपॅक दिला जाईल आणि जेव्हा गोलंदाजीसाठी येतील तेव्हा प्रत्येक विकेटसाठी त्यांच्याकडनं 500 रुपयाचा प्राईज असेल टीमसाठी. निश्चित हा संघ सुद्धा त्यांच्याच माध्यमातून उतरवला गेला आहे. जितेश सुरेश ठाकरे यांच्या वतीनं पुरस्कृत श्रेयांश एंटरप्राइजेस अघई हा संघ आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. पवन गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. पहिल्या ओव्हर करता समोर स्ट्रायकर एंड कडनं फलंदाज विशाल. पहिला बॉल टप्पा खेळल्यानंतर उसळी घेतोय. भावेश पवारच्या हातामध्ये जाऊन विसावला गेलाय. निर्धावच्या स्वरूपानं इथे सुरुवात झाली. पहिला बॉल योग्य टप्प्यावर पडताना विकेट किपर च्या हातामध्ये विसावलाय. पवन केने गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. यावेळेस मात्र बॅटची कडा फ्लाइंग स्लीप मध्ये गुंगारा देत बॉल चाललाय तिथे थर्ड मॅनच्या दिशेनं. जोपर्यंत चेंडूला उचललं रिटर्न केलं तिथे एक या धावसंख्येवर समाधान मानावं लागेल. ज्या एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 0वरनं 1वर. पहिल्या ओव्हरनंतर 2 धावांची जी पेनल्टी आहे ती आपण स्कोर कार्डमध्ये ॲड करणार आहोत. धावसंख्या 1 या आकड्यावर 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. इथे मात्र बॅटच्या आतल्या साईडच्या कडी लागलाय. बॉल तिथे वेगानं चाललाय फाईन लेग मधनं सीमारेषेच्या दिशेनं. जोपर्यंत फील्ड केला दुसऱ्या धावेकरता प्रयत्न आहेत आणि वेगानं 2 धावा त्या इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. विशाल आणि साथीनं वैभव अशी जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. बॅटच्या आतल्या साईडची कडा घेतली होती आणि शॉर्ट फाईन लेग मधनं चेंडू दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट झाला होता. अगई 11 आणि गुरसैब मध्ये मॅच सुरू आहे. यावेळेस मात्र हा बॉल टप्पा खेळल्यानंतर उसळी घेतोय आणि अतिरिक्त बाहेर निघतोय. वाईटचा इशारा तिथे पंचांच्या माध्यमातून आलाय. लाईन टू लाईन वाईड आहे त्यामुळे फर्स्ट लाईनच्या की एकदा की बॉल बाहेर निघाला तर मग तिथे वाईड म्हणूनच करार केला जाईल. पुढेच एकदा ऑफस्टमवर अतिरिक्त बाहेर राहिलाय तिथे चुकी होतीये भावेश पवार कडनं. जोपर्यंत बॉल उचलला गेला तिथे 1+1 एकंदर 2 धावा मिळाल्या. दुहेरीच्या मदतीनं जाफलकामध्ये वाढ होते. हे बघा टप्पा खाल्यानंतर बॉल टर्न झाला आणि अतिरिक्त बाहेरच्या बाजूने निघाला. तिथे बॉल यावेळेस चांगला बॉल आहे. यावेळेस त्या वेगाचा फायदा मिळालाय. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल चाललाय सीमारेषा पार. विशालला एक चौकार तो इथे प्राप्त झालाय. सांगायला झालं इथे की पवनच्या विरोधात चौकार खेळलाय. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि ती इथे वाढत असताना पाहायला मिळते 10 या आकड्यावर. ही स्पर्धा यशस्वी व्हावी म्हणून विशाल यांनी ही प्रचंड मेहनत केली आहे. इथे फलंदाजीचा आनंद घेत आहेत आणि यावेळेस बॅटची कडा घेताना बॉल फ्लाइंग स्लीप मध्ये गेलाय. विकेट आली आहे. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका लागलाय. टीम श्रेयांश एंटरप्राइजेस अघई या संघाला फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. श्रेयांश एंटरप्राइजेस अघई आणि घोरसई ब या 2 टीम मध्ये सध्या मॅच आपण पाहत आहे. नाथ सरकार 11 या नावानं घोरसई ब चा संघ आज मैदानाच्या आतमध्ये आहे. नाथ सरकार 11 आणि श्रेयांश एंटरप्राइजेस ज्या 2 टीम मध्ये हा सामना सुरू आहे. यावेळेस मात्र या बॉलरचा फटका तो फसलाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक गोल्डन डक या धावसंख्येवर फलंदाजाला माघारी जावं लागेल. विकेटचं पतन होईल. खेळाडू बाद. ते 10 धावा आल्यात. 2 विकेटचं पतन ते होत असताना ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सूरज केने जो गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. बघूया सूरज त्याची गोलंदाजी कशी असेल. मैदानामधनं विध्वंसकतेचा खेळ तो दाखवणं गरजेचं आहे कारण एक मोठा संघ तो तुमच्या विरोधामध्ये उभा आहे.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक गाव एक संघ या फॉर्मॅटमध्ये अगदी नेहमीच अव्वल स्थानी राहणारा हा संघ आहे गोरसई ब. असाच तो तिथपर्यंत पोहोचला नाही आहे, त्याकरता त्यांनी प्रचंड मेहनत केली आहे. ती प्रचंड मेहनत या संघाला मोठं बनवून गेली. पुढचा बॉल इथे मात्र या बॉलला दिशा दिली तिथे क्षेत्ररक्षकानं जोपर्यंत फील्ड केला एक रन जी दाफलकावर जोडली गेली. जेव्हा आपण मोठं होतो ना तेव्हा लोक आपल्याकडे बोटं दाखवतात, आपल्याबद्दल दोन चार शब्द बोलतात, मात्र ते मोठं होणं प्रत्येकाच्या नशिबात नसतं. त्याकरता खूप प्रबळ इच्छाशक्ती आणि प्रचंड मेहनत लागते जी गोरसईकरांनी मागच्या कित्येक वर्षात केलं. इथे हेडशॉट दिलाय, अगदी पबजी सुरू आहे का काय तसं चित्र होतं. डायरेक्टली बॉल जाऊन डोक्यावर लागलाय. हे बघा टप्पा खाल्यानंतर हा हेडशॉट होता. रिप्लेच्या माध्यमातून प्रेक्षकांनी खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय केलंय जे लाईव्हच्या माध्यमातून पाहत आहेत. 2 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 धावा या राफलकावर लागलेल्या आपण पाहतोय. अजूनही 4 चेंडूचा खेळ तो इथे बाकी आहे. यावेळेस मात्र वा लाजवाब अप्रतिम हा आवाज, हा शिट्या, या टाळ्या सर्व काही सांगून जात आहेत. फटका किती दमदार होता. लाजवाब हिट, षटकार 6. पुढचा बॉल घेऊन यावेळेस मात्र तिखट बाउन्सर. टप्पा खाल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट बॉल तो येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 18 धावा दाफलकावर आहेत. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ बाकी. एक चांगला स्ट्रोक जर या बॉलवर आला तर मॅच त्यामध्ये चांगलं कमबॅक पाहायला मिळेल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे मिडविकेटकडे खेळला. क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत जमिनीशी खेळत येणाऱ्या या बॉलला उचललं. एक रन ती दाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीने धावसंख्या ती पुढे सरकतेने जाऊन पोहोचते ती 19 आकड्यावर. धावसंख्या अगदीच खराब आहे असं म्हणता येणार नाही. अगही संघ खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय, कारण 19 पर्यंत दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना मदल मारली आहे इथे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॉलला उडवलंय, मात्र ते डिस्टन्स मिळणार नाही. एक रन त्यावर समाधान मानावं लागेल. 1च्या मदतीने दाफलकामध्ये होती वाढ. धावसंख्या 20. 2 ओव्हरचा खेळ. तदनंतर 20 ही धावसंख्या दाफलकावर लागली गेली. अजूनही 2 ओव्हरचा खेळ तो बाकी आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये थोडंसं परिवर्तन बदल तो आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 3 मध्ये कपिल केने ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता आणलं गेलंय. अगदी थोडंसं शॉर्ट रनअप आहे, मात्र या शॉर्ट रनअपमधनं खांद्याच्या जोरावर वेगानं गोलंदाजी करण्याकरता ओळखलं जातं. तो कपिल केने सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता आलाय. साईड आर्म न गोलंदाजी करणं पसंत करतो. खूप कमी गोलंदाज असतात ते साईड आर्म न परफेक्ट गोलंदाजी करतात. त्यामध्ये कपिल केने हे नाव निश्चित तुम्ही घेऊ शकता. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला कपिल केनेचा. टप्पा खाल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट बॉल तो निघत असताना पाहायला मिळालाय. अगदी योग्य टप्प्यावर गोलंदाजी करण्याकरता ओळखला जातो आणि इथे बचावलाय फलंदाज. यावेळेस हा बॉल तिथे टप्पा खाल्यानंतर विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघतोय. कुणाल त्याच्या बॅटला बॉल लागत नाहीये. 4 बॉल फेस केलेत, 1च रन ती त्याने आतापर्यंत बनवली आहे. यावेळेस मात्र कुणालला बॉलला उडवलंय तिथे. सलग क्षेत्ररक्षकाच्या हातात माघारी परतावं लागेल. विकेट क्रमांक 3 तिसरा झटका. टीम अगई 11ला कुणाल बाद. तीन चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. या 3 चेंडू नंतर धाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 20 धावा. या ओव्हरमध्ये रन्स बनणं कठीण आहे.
ऑन स्क्रीन सध्या पवन याला तुम्ही पाहताय टी व्ही स्क्रीनवर तुमच्या. खूप चांगला खेळ दाखवण्याकरता ओळखला जातो. यावेळेस मात्र हा बॉल तिथे टप्पा खाल्यानंतर फलंदाजाला घुंगारा देतोय. विकेट कीपरच्या हातामध्ये जातोय. कपिल आलाय आणि अगदी चांगली गोलंदाजी सध्या कपिलच्या वतीनं आपल्याला मैदानात पाहायला मिळते. फलंदाजांना चेंडू ओळखणं ते कठीण झालंय. आणखी एक ब्लाइंड स्ट्रोक, अंधाधुंद बॅट फिरतीये. आपल्या ग्रामीण भागात अशा पद्धतीच्या फलंदाजी करता खूप छान वाक्य आहे, हुकी हुकी डाव दे. अगदी ते सुरू आहे. बॅटची कडा आणि इथे बॉल फ्लाइंग स्लीप मध्ये चाललाय. एक रन ते तिथे कंप्लीट होईल. एकेरीच्या मदतीनं दुसरी करता पलटलेत आणि 2 धावा त्या सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये होती वाढ. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते येते 22 धावा. 3 ओव्हरचा खेळ समाप्ती एखेरीस. बावीसला 3 अशी स्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल इथे योग्य तऱ्हेनं तो खेळला गेला. क्षेत्ररक्षक घेतोय वेगानं बॉलला जोपर्यंत फील्ड केलं. 1 रन कंप्लीट झाली आहे आणि इथे रनआउटच्या माध्यमातून विकेट येते. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं पतन. फलंदाज ओम त्याच्या पारीचा अंत झालाय. खेळाडू बाद. ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केलं गेलं आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर योग्य टप्प्यावर चेंडू तो त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाला. 1 रन कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात विकेट आली आहे. डावकुरे हातानं फलंदाजी उजव्या हातानं फलंदाजी करण्याकरता आलाय. सुरुवात अशी वाटली होती की डावकुरे हातानं खेळणार आहे की काय. नवीन बॅटर यावेळेस मात्र आल्या किशोरच्या विरोधात आक्रमण केलंय. बॉलला उडवून फेकून दिलंय. काऊक कॉर्नरच्या क्षेत्रामधनं सीमा पार. बाबा चषकचा दमदार षटकार. 6. षटकार आला. इथे मागे जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे चेंडू लगेच मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करता आला तर तो करा. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती आता 29 धावा. चांगला बॉल आहे. यावेळेस टप्पा खेळल्यानंतर आत आला. फलंदाजाला बीट करतोय. विकेट कीपरच्या हातामध्ये जातोय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर धावसंख्या 29 आहे. 3.3 नंतर जिथे सुरेश ठाकरे यांच्या वतीनं पुरस्कृत श्रीयांश एंटरप्राइजेस अघई संघ तर त्यांच्या विरोधात खेळण्याकरता आपल्याला पाहायला मिळते नाथ सरकार 11 गोरसई ब. किशोर मुकादम पुढचा बॉल घेऊन. इथे मात्र आवाज आलाय आणि त्या आवाजाला पंचाने दुजोरा दिलाय. विकेटचं पतन ते होत असताना आपल्याला पाहायला मिळते. माघारी परतावं लागेल बॅटरला. खेळाडू बाद. दुसऱ्या फेरीच्या ज्या लढती आहेत ना त्या अगदी दर्जेदार आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्याकरता लॉट सुद्धा टाकणार आहोत आपण पहिल्या इनिंग नंतर. चला लॉट्स सिरियलने खेळवणार आहेत का. ओके. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं आलाय. ओव्हर झाली आहे इथे एकंदर समाप्त. नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे सँडी यांच्याकडे आपण वळणार आहोत. नाणेफेकीचा कौल तो इथे केला जाईल. टीम कसारा आणि त्यांच्या विरोधात गेरसे दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस करण्याकरता टॉस बॉक्समध्ये जॉईंट व्हायचे. कसारा या संघाचा संघनायक आणि गेरसे संघाचा संघनायक टॉस बॉक्समध्ये यायचे.
त्यानंतर मॅच क्रमांक 2 मध्ये बोरशेती आणि त्यांच्या विरोधात भावाळे असेल आणि तिसऱ्या मॅच मध्ये टीम धाकटी डहाणू आणि यातील विजयी संघ. अगदी चांगल्या लढती त्या आपल्याला पाहायला मिळतील. पूर्वार्धाचा खेळ तो आपण पाहिला. जाऊया अजय सर तिथे आपल्यासोबत टॉस बॉक्स मध्ये जोडतील. चला दोन्ही कॅप्टन लगेचच जॉईंट व्हा. गेरसे संघाचा संघनायक आपण जॉईंट व्हा. थँक्यू सो मच अक्षय पांडव सर. चला टॉससाठी दोन्ही कॅप्टन आपण यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. कसारा आणि त्यांच्या विपक्षात गेरसे. धर्मवीर कसारा संघानं देखील खूप चांगली कामगिरी केलेली आहे या आधीच्या मॅचमध्ये आणि गेरसे संघानं देखील एक सामना जिंकला आहे. दुसऱ्या फेरीतील सामना असेल. सामना प्रत्येकी 3 षटकांचा राहील याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. सन्माननीय अतुल गोताळणे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. मी त्यांना विनंती करतोय आपण या. गेरसे टीमचे कॅप्टन त्वरित यायचं आहे आपण. चला गेरसे टीमचे कॅप्टन थोडं फास्ट या. गेरसे टीमचे कॅप्टन आपण लक्षात घ्या. त्वरित यायचं आहे नाहीतर प्रतिस्पर्धी संघाला टॉस विन दिला जाईल. आजच्या रजनीतील द्वितीय फेरीतील हा पहिला सामना आहे ज्याची आपण आता नाणेफेक करणार आहोत. आदरणीय अतुल गोताळणे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. पुन्हा एकदा लक्षात घ्या सामना प्रत्येकी 3 षटकांचा असेल. टॉस कोईन एका बाजूला आपण बघतोय बाबा चषक आणि दुसऱ्या बाजूला आहे 9797. कोण बोलतंय? गेरसे टीमचे कॅप्टन कॉल देतील. बाबा चषकाची मागणी आहे आणि बाबा चषकच आलेला आहे. फक्त डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील. टॉस झालेला आहे. गेरसे वन द टॉस अँड दे हॅव डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. जाऊयात ऑन गोईंग मॅचच्या दिशेनं. गोरसई ब संघाच्या बॅटिंगला सुरुवात झालेली आहे. ओ टू कॉम्बॉक्स अक्षय पांडव सर इज देअर. सूरज केने पहिल्याच बॉलवर आक्रमकतेनं फटका खेळताना षटकार तो परावर्तित केलाय. 6नं आपल्या वैयक्तिक डावाची सुरुवात केली आहे. यावेळेस मात्र कट केले बॉलला. इनफिल्डच्या वरनं बॉल चाललाय वेगानं सीमारेषेच्या पार. प्रेक्षकांच्या भेटीला चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4. गोरसई ब संघ मैदानामध्ये असतो तेव्हा तेव्हा प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळते. डीजे ही आज त्या टीमचे गाणे ते वाजवताना पाहायला मिळत आहेत. मात्र चांगला प्रतिकार केलाय आघाई 11नं जर आपण पाहिलं तर. यावेळेस मात्र हा बॉल समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. सीमारेषा पार. ब्लॅक स्क्रीनच्या वरनं चेंडू चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4. चांगला फटका होता. अगदी समोर खेळलं होतं गोलंदाजाच्या डोक्यावरनं. वैभव गोलंदाजाच्या ट्रॅकवर आहेत. धावसंख्या 14 ती आपल्याला लागलेली पाहायला मिळते. सूरज केने चांगली बॅटिंग करतोय. यावेळी चांगला बॉल आहे आणि तिथे बोट आकाशाकडे गेलंय. माघारी परतावं लागेल. वैभव यांना मिळालेली ही एक मोठी सफलता आहे. हे बघा अगदी समोर सापडलेत. क्लिअर प्लंब आहे. मिडल स्टंपच्या समोर सापडलेत त्यामुळे पंचांच्या मनामध्ये कुठलाही संदेह नव्हता. बोट आकाशाकडे गेला आणि त्यानंतर सूरज सुद्धा हसलेत कारण सेलिब्रेशन जे केलंय ना ते अगदी लाजवाब होतं. त्यामुळे त्यांच्याही चेहऱ्यावर विकेट गेल्यानंतरही हास्य ते आपल्याला पाहायला मिळालं होतं. ज्याची फलंदाजी प्रत्येक प्रेक्षकाला पाहायला आवडते. खूप सारे युवा खेळाडू त्याचं अनुकरण करतात. असा सर्वांचा पसंदीदा खेळाडू A1 पवन मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय.
खूप सारे नवीन जे क्रिकेटर आहेत ते पवनची फलंदाजी गोलंदाजी पाहतात. अगदी प्रेक्षकांच्या पसंतीचा खेळाडू आहे. खूप मोठा फॅन फॉलोविंग आहे त्याचा आणि एक स्टायलिश खेळाडू आहे. यूट्यूबच्या माध्यमातून काही गाणी तीही त्याची आपल्याला पाहायला मिळतात. तो पवन सध्या मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 14 धावा या राफलकावर आहेत. यावेळेस मात्र आल्या आल्या बॉलला उडवलंय. बॉल कव्हरच्या क्षेत्रामध्ये चाललाय. तिथे जोपर्यंत बॉलला फील्ड केलं 1 रन ती दाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 15 या आकड्यावर 5 चेंडूचा खेळ तर नंतर 15 धावा या दाफलकावर लागल्या गेल्या. 30 धावसंख्येचं लक्ष आहे. त्यापैकी निम्म जे लक्ष आहे ते पहिल्याच ओव्हरमध्ये इथे दाफलकावर अधोरेखित झालंय. स्ट्रायकर एंडकडे डावकुरे हाताचा या टीमचा कॅप्टन जो फलंदाजी करण्याकरता पाहायला मिळते संदेश केने, ज्याला आपण स्ट्रायकर एंडकडे पाहताय. गुरसाई ब संघाचा कर्णधार आहे. यावेळेस मात्र मोठ्या फटक्याकरता जायचं आहे. तिथे अपील होती मात्र पंचांवर प्रभाव नाही आहे. प्लमची LBची रिव्ह्यू तो घेतला जाणार नाही. अगदी स्ट्रॉंग अपील. बघा ते एक्सप्रेशन ते पाहण्यालायक होते. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक पाहतायत ना त्यांना हे एक्सप्रेशन अगदी पाहायला मिळाले. अगदी अपील करत करत कधी संदेशच्या बाजूला जाऊन उभे राहिले ते कळालं नाही. 15-1 पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्ती एखेरीस. दोन पेनल्टीच्या टोटल 17 धावा दाफलकावर आहेत. आता विजयाकरता 13 बनवायचे. पवन स्ट्रायकर एंडकडे आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज नयन, ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचारण केले गेले. चला गेम ते स्पीडअप ठेवा. नेक्स्ट मॅच बोथ टीम ऑन युअर मार्क. सज्ज राहायचे. वेळ न घेता लगेचच मैदानाच्या आतमध्ये यायचे. इथे काहीतरी वेगळं घडलंय. हसणं गरजेचं आहे. हसण्यानं आयुष्य वाढतं असं म्हटलं जातं आणि सध्या आनंद घेत आहेत आगाईकर. यावेळेस बॅटच्या आतल्या साईडची कडा घेताना बॉल विकेट किपर पर्यंत गेला. एक डॉट बॉल तो येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ तर नंतर 17 ही धावसंख्या दाफलकावर लागलेली आपण पाहताय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र डान्सिंग ग्राउंड ट्रॅक बॉलला तिथे लॉंग ऑन मध्ये खेळलंय. क्षेत्ररक्षकानं जोपर्यंत उचललं 1 रन ती दाफलकावर जोडली जाईल. अगदी इत्मिनानमध्ये शांतपणे खेळ तो सुरू आहे. कारण ठाऊक आहे इथे 2 फटक्यांचा खेळ येऊन ठेपलाय आणि आपल्याकडे जवळपास 16 बॉल शिल्लक आहेत. संदेश केने स्ट्रायकर एंडकडनं बॅटिंग करत असताना आपण पाहताय. पुढचा बॉल गोलंदाज नयनकडनं. नयनच्या समोर संदेश डावकुरे हातानं फलंदाजी करण्याकरता सज्ज होत आहेत. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॅटन बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन नाही आहे. एक सिंगल ती दाफलकावर जोडली जाईल. हवेमध्ये गारवा तो निर्माण झालाय आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीमध्ये तसाच थंडावा तो आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी सिंगल त्यानं धावफलक पुढे सरकतंय. 3 चेंडूचा खेळ तर नंतर 19 ही धावसंख्या दाफलकावर आहे. So elegant, so beautiful, just looking like a wow. Ball सीमा पार, षटकार. पोचली आहे एकंदर 25 या आकड्यावर. पवन याच करता ओळखला जातो. दिलकश फटके त्याच्या माध्यमातून आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात. प्रेक्षकांना जे फटके पाहायला आवडतात ते फटके तो खेळत असतो. आळा इथे आडव्या पट्ट्यांना थोडासा क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलमध्ये जे हलकंसं कनेक्शन झालं होतं त्यामुळे बॉल विकेट किपरनं स्टॉप केला. एक निर्धाव चेंडू तो तिथे गणला जातोय. 2 ओव्हरचा खेळ
4 झाले ना. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि तर नंतर 25 लागल्यात. विजयाकरता जर आपण पाहिलं तर 5 ची गरज आहे. या बॉलवर काय या मॅचला फिनिश करण्याचा प्रयत्न होईल ते आपल्याला बघायचं आहे. चांगला बॉल आहे. पवनला इथे डॉट बॉल टाकलाय. बॉल विकेट कीपर जाण्यामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना पाहतोय येणारे इथनं 12 चेंडू शिल्लक आहेत. मध्ये 12 मध्ये बनवायचे आहेत 5. पंचवीसला 1 अशी स्थिती आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजच्या ट्रॅकवर विशाल आलेत. आपली हाऊस पूर्ण करण्याकरता आले होते. मात्र इथे पहिल्याच बॉलवर दाखवलंय आसमान. बॉल गेलाय सीमा पार. खेळ खलास. इथे विजयी होतीये टीम गोरसई ब या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच एक लो स्कोरिंग मॅच होती. ज्यानं तिसरं षटक टाकलं, 1 विकेट घेतली आणि फक्त 2 धावा दिल्या. तो कपिल केने ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या कपिल, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपलं स्वागत आहे. चांगली गोलंदाजी कपिलच्या माध्यमातून ते आपल्याला पाहायला मिळाले होते आणि ते कपिल राहिलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच.